नमस्कार, तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण बघूयात हरितालिकेची आरती। चला आता आपण सुरुवात करूयात। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी हर अर्धांगी वससी, जासी यज्ञा माहेरासी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडात गुप्त होसी। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी रिघसी हिमाद्रीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी, आचरसी उठाउठी। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी ताप पंचाग्नी साधने, धूम्रपाने अधोवदने, केली बहु उपोषणे, शंभू भ्रतारा कारणे। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी लीला दाखविती दृष्टी, हे व्रत करिसी लोकांसाठी, पुन्हा वरिसी दुर्जटी, मज रक्षावे संकटी। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी काय वर्ण तव गुण, अल्पमती नारायण, माते दाखवी चरण, चुकवावे जन्म मरण। जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके। जय देवी हरितालिका पूजनाला ही आरती नक्की करा। हरितालिकेचा मुहूर्त काय आहे, पूजेसाठी काय साहित्य लागते, पूजा कशी करावी व उत्तर पूजा कशी करावी याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे, नक्की बघा। बघूयात हरितालिकेची कहाणी। एके दिवशी महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, स्वामी, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते आहे? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले आहे ते देखील मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेलं आहेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झाले। भगवान शंकर हे पार्वतीला सांगतात की हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी कसं केलं ते मी तुला सांगतो। तू हे व्रत लहानपणी केलंस, मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठा तप केला। 64 वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस, ऊन पाऊस थंडी तिन्ही ऋतू सहन केलेस। हे तुझे कष्ट पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं। अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी। हिमालयाला फार मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाहीस, तू रागवलीस। असं पाहून तुझ्या सखी रागवण्याचं कारण विचारत होत्या। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असं माझा निश्चय आहे। असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना द्यायचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत राहून उपवास केलास, तिथे शिवलिंग पार्वतीसहित स्थापित केलंस, त्यांची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागावयास सांगितलं। तेव्हा तू मला म्हणाली, माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझ्या वडिलांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेले।
मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी आपला विवाह केला. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून सुशोभित करावे, पुढे रांगोळी काढावी, शिवलिंग स्थापित करावे, षोडशोपचार पूजा करावी, मनोभावे प्रार्थना करावी, नंतर कहाणी वाचावी, रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांना सौभाग्य वाढतं, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात, मनासारखा वर मिळतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, तू फळ संपूर्ण. धन्यवाद.